बी ए भाग 2 सेमिस्टर 3 यामधलं फिशरचं समीकरण आपण शिकत आहोत. या अगोदरच्या लेक्चरला आपण प्राध्यापक फिशरच्या मुद्रा परिमाण सिद्धांताचे निष्कर्ष एक शिकलो होतं आणि आता उरलेले 2 निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. तर फिशरचा यांचा मुद्रा परिमाण सिद्धांत हा आपण 4 भागामध्ये विभागला होता. त्यापैकी हा शेवटचा भाग आहे आणि आपल्या युनिटचंसुद्धा हे शेवटचं चॅप्टर आहे. तर बघा, प्राध्यापक फिशरच्या मुद्रा परिमाण सिद्धांताचे निष्कर्ष काय काय निष्कर्ष मांडले होते. एक अगोदर निष्कर्ष आपण शिकला होता. आता हे दुसरा निष्कर्ष आहे. 2 समीकरणातील इतर घटक स्थिर असून वस्तू व सेवांची संख्या वाढल्यास. बघा, समीकरणातील इतर घटक स्थिर ठेवले व वस्तू व सेवांची संख्या वाढवल्यास किंमत पातळी घटते. काय म्हटलं? आणि समीकरणातील इतर घटक स्थिर असून वस्तू व सेवांची संख्या वाढल्यास, म्हणजे वस्तू व सेवांची संख्या जर वाढली तर किंमत पातळी आपोआपच काय होते? घटते किंवा कमी होते. तर वस्तू व सेवांची संख्या घटल्यास, वस्तू आणि सेवांची संख्या जर घटली तर किंमत पातळी मात्र वाढते. एवढेच नव्हे तर दोघांमधील संबंध अनुपातिक, म्हणजे सारखेच बदल दोघांमध्ये. एक जेवढा वाढतो तेवढा दुसरा कमी होतो. बघा, फिशर यांचं दुसरं या निष्कर्ष काय सांगतोय की समीकरणातील इतर घटक स्थिर असून समीकरणातील इतर घटकांमध्ये कोणताही बदल न होता वस्तू आणि सेवांची संख्या वाढल्या, म्हणजे वस्तूंचा पुरवठा जर वाढला तर आपोआपच किंमत पातळी काय होते? कमी होते. आणि वस्तूचा पुरवठा घटल्यास किंमत पातळी वाढते. आणि एवढंच नव्हे तर या दोघांमध्ये जो संबंध आहे तो अनुपातिक असतो, म्हणजे एक वाढला तेवढा दुसरा तेवढ्याच कमी होतो. बघा, जनरल उदाहरणामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी शिकत असतो की जर वस्तूचा पुरवठा वाढला तर किंमत पातळीमध्ये घट होते आणि जर पुरवठा कमी झाला तर वस्तूच्या किंमत पातळीमध्ये वाढ होते. हेच फिशर यांनी आपल्या समीकरणाच्या साह्यानं दर्शवलेलं आहे असं आपल्याला दिसून येते. बघा, फिशर त्यानंतर तिसरा निष्कर्ष आहे. तिसरा निष्कर्ष काय सांगतो? किंमत पातळी व मुद्रेचे मूल्य. किंमत पातळी व मुद्रेचे मूल्य यांचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो. बघा, किंमत पातळी व मुद्रेचे मूल्य, किंमत पातळी व मुद्रेचे मूल्य यांचे संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो. किंमत पातळी व मुद्रेचे मूल्य याचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो. किंमत पातळी वाढली तर मुद्रेचं मूल्य कमी होते. किंमत पातळी वाढली, मुद्रेचं मूल्य कमी होते. किंमत पातळी कमी झाली, मुद्रेचं मूल्य वाढते. अशा प्रकारचा या दोघांमध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे. बघा, याचा अर्थ किंमत पातळी वाढली असता मुद्रामूल्य घटते, तर किंमत पातळी घटली असता मुद्रामूल्य वाढते. एवढेच नव्हे तर किंमत पातळी दुप्पट झाल्यास मुद्रामूल्य निम्मे होते, तर किंमत पातळी निम्मी झाल्यास मुद्रामूल्य दुप्पट होते. एकूणच काय, जर आपल्याकडे जास्त पैसा असेल तर आपोआपच, म्हणजे जेव्हा किंमत पातळी वस्तूच्या किमती वाढतात, वस्तूच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा मुद्रेचं मूल्य कमी वाटायला लागते. जसं की एखादी वस्तू पूर्वी 100 रुपयाला येत होती, आता तीच वस्तू जर 200 रुपयाला झाली, म्हणजे पूर्वीच्या 100च्या नोटेमध्ये आता ती अर्धीच वस्तू येईल, पूर्ण वस्तू येणार नाही. म्हणजेच पूर्वीच्या 100च्या नोटेला आता पहिले इतकं महत्त्व राहिलेलं नाही, त्याचं मूल्य हे अर्धं झालं, कारण किंमत पातळी दुप्पट झाली. 100 रुपयाची वस्तू 200 रुपयाला झाली, तर ज्या नोटेचं किंवा ज्या वस्तूचं मूल्य किंवा ज्या नोटेचं मूल्य जे 100 होतं ते आता आपोआपच निम्मं झालं, कारण त्या वस्तूनं त्या 100च्या नोटेनं आता पूर्वी इतक्या वस्तू विकत घेतल्या जात नाही. म्हणजे किंमत पातळी जेव्हा वाढते तेव्हा मुद्रेचं मूल्य हे कमी होते. आणि जेव्हा किंमत पातळी कमी होते तेव्हा आता कमी पैशात जास्त वस्तू मिळत असल्यामुळे, किंमत पातळी जेव्हा कमी होते तेव्हा कमी पैशात जास्त वस्तू मिळत असल्यामुळे मुद्रेचं मूल्य वाढते. अशा प्रकारचा सिद्धांत फिशर यांनी आपल्या निष्कर्षामधून सांगितलेला आहे. म्हणजे मुद्रामूल्य म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी करण्याची क्रयशक्ती किंवा क्रयक्षमता होय. एखादी वस्तू विकत घेण्याची किती ताकद त्या मुद्रेमध्ये आहे त्यावरून त्याची क्रयशक्ती ठरल्या जात असते. तर किंमत पातळी जेव्हा वाढते तेव्हा मुद्रेचं मूल्य कमी होते आणि जेव्हा किंमत पातळी कमी होते तेव्हा मुद्रेचं मूल्य हे वाढल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला शिकायचं मुद्रा परिमाण सिद्धांतावरील आक्षेप. काय काय आक्षेप या सिद्धांतावर घेण्यात आलेले आहेत? मुद्रा परिमाण सिद्धांतावरील आक्षेप. पहिला आहे पूर्ण रोजगाराचे गृहीत अवास्तव. फिशर यांनी आपल्या सिद्धांत मांडत असताना
त्यांनी पूर्ण रोजगार गृहीत धरलेला आहे. पूर्ण रोजगार म्हणजे काय की सगळ्याच लोकांना काम मिळते, कोणीही बेकार नाही, कोणताही व्यक्ती बेकार नाही, सगळ्यांना रोजगार आहे असं त्यांनी गृहीत घेतलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये कोणताही देश विकसित, अविकसित, विकसनशील असा कोणत्याही देशाचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक देशामध्ये काही ना काही प्रमाणात तरी बेरोजगारी असल्याचं दिसून येते. म्हणजे पूर्ण रोजगार कुठंही उपलब्ध नसतो. दुसरी टीका किंवा दुसरा आक्षेप असा घेण्यात येतो की यम व यम1मध्ये प्रमाणशीर संबंध नसतो. यम व यम1मध्ये प्रमाणशीर संबंध नसतो. यम म्हणजे काय होतं, कायदेशीर मुद्रा, तर यम1 म्हणजे अधिकोष निर्मित प्रत्यय मुद्रा. पण यात सिद्धांत मांडत असताना फिशर यांनी काय म्हटलं होतं की यम व यम1मध्ये प्रमाणशीर संबंध आहे, पण प्रत्यक्षामध्ये यांच्यामध्ये प्रमाणशीर संबंध नाही. एक वाढला तर दुसरा वाढणं अपेक्षित असते, एक कमी झाला तर दुसरा कमी होणं अपेक्षित असते, पण असं न होता याच्यामध्ये प्रमाणशीर संबंध असल्याचं दिसून येत नाही, अशी टीका किंवा असा आक्षेप घेण्यात येतो. नंबर 3 आहे व्ही, V1 व टी हे घटक स्थिर व स्वतंत्र नसतात. यांनी म्हटलं की स्वतंत्र आहे, घटक आहेत, स्थिर आहेत. व्ही म्हणजे कायदेशीर मुद्रेचा प्रवेग, V1 म्हणजे प्रत्यय मुद्रेचा प्रवेग आणि टी म्हणजे आर्थिक व्यवहारांची संख्या. तर हे स्थिर आणि स्वतंत्र हे घटक कधी स्थिर आणि स्वतंत्र नसतात, याचा इतर घटकांवर याच्यावर इतर घटकांचा किंवा याचा इतर घटकांवर कायमच प्रभाव असल्याचं दिसून येते. त्यामुळे अशी टीका केली जाते की V1 व टी हे घटक स्थिर व स्वतंत्र नसतात. त्यानंतर नंबर 4 आहे किंमत पातळी म्हणजे पी हा घटकसुद्धा सक्रिय आहे. सिद्धांत मांडताना गृहीत घेताना फिशर यांनी असं म्हटलं होतं की किंमत पातळी म्हणजे पी हा घटक निष्क्रिय स्वरूपाचा आहे. पण अर्थात आजच्या आधुनिक काळामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येते की पी हा घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो सक्रिय घटक आहे असं आक्षेप घेण्यात येतो. त्यानंतर नंबर 5 आहे केवळ दीर्घकाळाचाच विचार. बघा केन्स म्हणत होते की व्यक्ती हा दीर्घकाळात मूर्त पावलेला असतो, म्हणून अल्पकाळ अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये सुद्धा टीका करताना असंच म्हटलं की यांनी फक्त दीर्घकाळाचाच विचार घेतला, अल्पकाळाचा विचार केलेला नाही. पण आजच्या आधुनिक काळामध्ये अल्पकाळाचा विचार करणे अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यानंतर नंबर 6 इतर परिस्थिती कधीच स्थिर नसते. सिद्धांत मांडत असताना यांनी असं म्हटलं होतं की इतर परिस्थिती कायम असतात किंवा इतर परिस्थिती स्थिर असते, पण प्रत्यक्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अनेक फेरबदल होत असतात. अर्थव्यवस्थेमध्ये अनेक फेरबदल होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये कायमच अस्थिरता किंवा अनेक बदल हे होत असतात. पण टीकाकार पण फिशर यांनी गृहीत घेताना म्हटलं होतं की इतर परिस्थिती स्थिर असते, पण प्रत्यक्षामध्ये इतर परिस्थिती कधी स्थिर नसते. त्यानंतर हा सिद्धांत नंबर 7 एकांगी स्वरूपाचा आहे. हा सिद्धांत एकांगी सिद्धांत आहे असं म्हटलं जाते, कारण यामध्ये पुरवठा बाजू खूप समजून सांगण्यात आली, पण मागणी बाजू तेवढी समजून सांगण्यात आलेली नाही. त्यानंतर नंबर 8 आहे यम व पी मध्ये अनुपातिक संबंध नसतो. यम व पी, यम म्हणजे कायदेशीर मुद्रा आणि पी म्हणजे किंमत पातळी, यामध्ये अनुपातिक संबंध नसतो. म्हणजे मग अनुपातिक संबंध असतो असं गृहीत घेतलं होतं फिशर यांनी सिद्धांत मांडताना. यम व पी हे दोघांमध्ये अनुपातिक संबंध असतो असं म्हटलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये या दोघांमध्ये अनुपातिक संबंध नसतो. कारण आपण म्हणतो की मुद्रेत वाढ झाली असते किंमत पातळी वाढ होते, मुद्रेत घट झाली असते किंमत पातळीसुद्धा घट होते. पण प्रत्यक्षामध्ये किंमत पातळीमध्ये बदल होण्याच्या इतरसुद्धा अनेक कारणं आहेत. ते नुसतं मुद्रेत बदल झाल्यामुळेच तसे बदल होतात असं अजिबात नाही. त्यानंतर आहे नंबर 9 अमौद्रिक घटकाकडे दुर्लक्ष. अमौद्रिक घटकाकडे दुर्लक्ष म्हणजे यांनी फक्त मौद्रिक घटकाचाच विचार केलेला आहे. अमौद्रिक घटकाकडे यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. मौद्रिक घटक म्हणजे काय की ज्या ठिकाणी ज्यामध्ये पैशाचे व्यवहार होतात, आर्थिक व्यवहार होतात, त्याच घटकांचा विचार फिशर यांनी आपल्या सिद्धांतात घेतलेला आहे. पण टीकाकार काय म्हणतात की अमौद्रिक घटकसुद्धा अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, ते सुद्धा अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असतात, पण त्याचा उल्लेख फिशर यांनी आपल्या सिद्धांतात केलेला नाही आणि म्हणून टीका केली जाते की अमौद्रिक घटकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर आहे नंबर 10. नंबर 10 आहे मुद्रेच्या मूल्य संचय या कार्याकडे दुर्लक्ष. मुद्रेचे अनेक कार्य असतात, त्यापैकी मूल्य संचय करणे
हे सुद्धा एक कार्य या मुद्रेचं असते. बघा, मुद्रेची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा विनिमयासाठी निश्चितच या मुद्रेचा वापर मोठ्या प्रमाणात होता. पण मुद्रेमध्ये मूल्य संचय हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण गुणधर्म आहे. पण फिशर यांनी या गुणधर्माकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येते, अशी टीका केली जाते. त्यानंतर मुद्रेचा नंबर 10 होता मुद्रेच्या मूल्य संचय या कार्याकडे दुर्लक्ष करेल अशी टीका केली जाते. नंबर 11 आहे तेजी मंदीच्या काळात हा सिद्धांत उलट कार्य करतो. टीका केली जाते की तेजी आणि मंदीच्या काळामध्ये किंवा तेजी आणि मंदीच्या काळाचं जे काही विश्लेषण करायला पाहिजेत तर ते चांगल्या प्रकारचं विश्लेषण हा सिद्धांत करू शकत नाही. तेजी आणि मंदीच्या काळाचं हा सिद्धांत व्यवस्थित विश्लेषण करू शकत नाही. हा सिद्धांत उलट कार्य करताना दिसून येतो, अशी टीका केली जाते. नंबर 12 आहे समय विलंबाकडे दुर्लक्ष, की एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी किती काळ लागेल, किती वेळ लागेल, या समय किंवा या काळाकडे फिशर यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येते. की किती वेळ लागेल एखादी घटना पूर्ण होण्यासाठी, किंवा किंमत पातळीत किंवा मुद्रा परिमाणात वाढ झाल्यानंतर किंमत पातळीमध्ये किती काळाने बदल होईल याचं स्पष्ट रूप त्यांनी सांगितलेलं नाही. किंवा मुद्रा परिमाणात घट केली असता किंमत पातळीमध्ये घट कधी होईल याचा समय किंवा याची काळ, याची वेळ निश्चित फिशर यांना सांगता आलेली नाही. त्यानंतर नंबर 13 मौलिकतेचा अभाव. मौलिकतेचा अभाव म्हणजे काय, की याची पाहिजे तशी किंमत करता आलेली नाही आहे. याच्यामध्ये फार काही नवीन असं मांडलं असं टीकाकारांना वाटत नाही. टीकाकारांचं म्हणणं होतं की हा पूर्वीचा सिद्धांत आहे, अशी सुद्धा त्यांनी टीका त्याच्यावर केली. म्हणून त्यांनी म्हणतात की मौलिकतेचा अभाव या सिद्धांतामध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे नंबर 14 विसंगती सिद्धांत. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यामध्ये विसंगती असल्याचं दिसून येते, की दोन वाक्याचा एकमेकाला संदर्भ लागत नाही, अशी टीकासुद्धा या सिद्धांतावर केली जाते. पण हे सगळं जरी असलं, या सगळ्या टीका जरी होत असल्या तरी फिशर यांनी जो काही मुद्रा परिमाणाचा जो काही सिद्धांत मांडलेला आहे निश्चितच तो एक वेगळा आणि चांगला आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा तो सिद्धांत आहे. म्हणूनच त्याचं महत्त्व हे कमी होत नाही. अशा प्रकारे आपला मुद्रा परिमाण सिद्धांत व त्याच्यावर करण्यात आलेल्या टीका किंवा आक्षेप हे या ठिकाणी संपलं. आणि या ठिकाणी आपलं दुसरं युनिटसुद्धा संपल्याचं आपल्याला दिसून येते.